बाबा पांडुरंग आढाव यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुण्यात एका साध्या पण संस्कारांनी समृद्ध कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांच्यात कष्टाची सवय आणि सामाजिक संवेदनशीलता रुजली. त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना लहानपणीच जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागल्या. आईसोबत राहून त्यांनी कष्टात वाढले. घरातील परिस्थिती पाहूनच त्यांना गरीब आणि वंचित लोकांच्या दुःखाची जाणीव झाली. शाळेपासूनच त्यांनी शिक्षण प्रावीण्य मिळवले आणि केवळ पुस्तकी ज्ञान न घेता जीवनातील संघर्ष, लोकांचे दुःख, सामाजिक अन्याय समजून घेतले. ते बालपणापासूनच समाजातील विसंगतीवर विचार करत असत. किशोरावस्थेत त्यांनी शिक्षक आणि समाजसेवी व्यक्तींना बघून प्रेरणा घेतली आणि समाजातील गरीब वर्गासाठी काम करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यानंतर 1950च्या शतकात त्यांनी औषधशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले आणि डॉक्टर म्हणून सेवा देण्यास सुरुवात केली. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना त्यांनी समाजातील कामगार वर्ग, हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजूर, कचरा गोळा करणारे यांची स्थिती पाहिली. त्यांच्या जीवनातील असमानता आणि हक्काची कमतरता पाहून त्यांना वैद्यकीय व्यवसाय कमी महत्त्वाचा वाटू लागला. त्यांची इच्छा लोकांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवण्याची होती. त्यांनी डॉक्टर म्हणून करिअर सोडलं आणि कामगार संघटनात्मक चळवळीसाठी पूर्ण वेळ समर्पित झाले. त्यांनी हमाल पंचायतची स्थापना केली, ज्यामध्ये पुणे आणि आसपासच्या भागातील असंघटित कामगारांना संघटित करून त्यांचे हक्क सुरक्षित करणे, न्याय मिळवून देणे आणि सुरक्षित कामाची व्यवस्था करणे हे उद्दिष्ट होते. त्यांनी स्थानिक व राज्यस्तरीय कायदे सुचवून कामगारांना सन्मान सुनिश्चित केला. या सर्व कार्यात अनेक अडचणी आल्या. विरोधकांचा सामना करावा लागला. आंदोलन, भूक उपोषण, रॅली, आंदोलन यामधून त्यांना संघर्ष करावा लागला. तरीही ते कधी थांबले नाही. त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजातील गरीब, संघटित, दलित कामगारांना आवाज मिळाला. त्यानंतर 1960 आणि 1970च्या दशकात त्यांनी महापालिकेचे सदस्य म्हणून देखील काम केलं आणि संसदेसाठी काही वेळ निवडणुकीत उतरले. मात्र त्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून समाजासाठी आणि कामगार हितासाठी जीवनभर काम केलं. वृद्धापकाळातही ते कामगारांच्या हक्कासाठी रॅली, बैठक, आंदोलन चालवत राहिले. त्यांनी एक गाव एक पाणवठा उपक्रम सुरू केला, ज्यामध्ये गावोगावी पाणी आणि मूलभूत सुविधा समानतेने मिळाव्या यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय, गरिबांची उन्नती, शिक्षकांची सुविधा, आरोग्यासाठी सुविधा यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चळवळीमुळे सरकारकडून असंघटित कामगारांसाठी विशेष कायदे आणि कलम लागू केले. कामगार संघटनेमध्ये कार्यरत लोकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले गेले. त्यांनी संघटनात्मक कामगार चळवळीसाठी विविध कार्यशाळा, सभा, बैठक आयोजित केल्या. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवला. सामाजिक असमानता कमी करण्यासाठी त्यांनी जात-पात भेद न करण्याचे प्रबोधन केले. अशा प्रयत्नांमुळे लोकांच्या मनात बदल झाला आणि सामाजिक गरीब, वंचित वर्गाला अधिक संधी मिळाली. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात कामगार संघटनेची दिशा ठरली. समाजातील दलित व मागासवर्गीय कामगारांसाठी जागा निर्माण झाली. त्यांनी स्वतःला सर्वात जास्त गरीब आणि असंघटित वर्गाच्या सेवेसाठी समर्पित केले. त्यांचे जीवन हे संघर्ष, समर्पण, सेवा आणि समाज सुधारणेचा उत्तम आदर्श आहे. त्यांनी अनेक प्रादेशिक आणि राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारले, परंतु
ते नेहमी म्हणायचे की हा पुरस्कार म्हणजे लोकांचे हक्क व न्याय मिळणे. वृद्धपकाळातही ते कामगार संघटनेचे सक्रिय राहिले. वृद्धपकाळातही ते कामगार संघटनेमध्ये सक्रिय राहिले. मग तो आला काळा दिवस. 2025 मध्ये दीर्घ आजाराने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जीवन सपोर्टवर ठेवण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत अचानक वाईट बदल झाला. 8 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 8 वाजता त्यांच्या हृदयविकाराने अखेरचा श्वास घेतला. ते 95 वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील कामगार चळवळीसाठी एक मोठा स्तंभ हरवला. त्यांच्या कार्याचा वारसा आजही सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. बाबा पांडुरंग आढाव यांच्या जीवनकथेतील संघर्ष, समर्पण, सेवा आणि सामाजिक न्यायासाठी केलेलं काम हे येत्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. त्यांची कथा फक्त इतिहास नव्हे तर एक संदेश आहे की समाजातील गरीब, वंचित व असंघटित लोकांसाठी एक व्यक्ती किती मोठा बदल घडवू शकतो. त्यांचं कष्ट, धैर्य आणि निष्ठा यामुळे आज महाराष्ट्रातील कामगार संघटनेमध्ये न्याय, सुरक्षा आणि प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यांच्या आदर्श कार्यामुळे समाजातील अनेक कार्यकर्त्यांना कामगार हितासाठी, गरीब वंचितांसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. ते आजही समाजातील सुधारणा आणि न्यायाच्या प्रतीक म्हणून स्मरणात राहतात. त्यांचा जीवन प्रवास हा संघर्ष, सेवा, समर्पण, धैर्य आणि समाज सुधारणेचा एक अतुलनीय आदर्श आहे. मित्रांनो, तुम्हाला बाबा आढाव यांबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.